नमस्कार, रुचकर मेजवानीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। जनरली आपण उसळी बनवतो ते म्हणजे मुगाची आणि मटकीची, आणि ती पण मोड आलेली, आणि कटलेट म्हटल्यावर डोळ्यासमोर येते ती सगळ्या प्रकारच्या भाज्या। पण आज मी तुम्हाला एक वेगळी रेसिपी दाखवणार आहे। मी काय करणार आहे, जे स्प्राउट असतात आपले त्याच्यापासून मी तुम्हाला कटलेट दाखवते। तर आता आपण जरा पण वेळ न घालवता लगेच आपण सुरुवात करूया स्प्राउटचे कटलेट। इथे मी घेतलेले 5 उकडलेली बटाटी, ते आपण घेऊया। मॅश करायचे आहेत आपल्याला, आणि अगदी मग मॅश नाही करायचे, थोडेसं असं जाडसरच ठेवायचं आहे। आता इथे मी घेतले 200 ग्रॅम मटकी आणि मूग मोड आलेले, आणि ते उकडून घेतलेले। मीठ चवीप्रमाणे। इथे मी घेतले किचन किंग मसाला 1 टीस्पून, मिक्स हर्ब्स घेतलेले आहेत इकडे मी साधारण 1 टीस्पून, लाल तिखट घ्यायचे 1 टेबलस्पून, चटपटीत झाले पाहिजे छान। आणि आता हे सगळं मिक्स करायचं आहे। आता हे मिक्स झालेलं आहे। आता आपण ह्याचे कटलेट बनवूया। असा एवढा गोळा घेते ह्याचा, आणि ह्याला मी स्क्वेअर शेप देणार आहे। अशाच प्रकारचे बाकीचे सगळे मी कटलेट करून घेणार आहेत। आणि इथे मी भाजलेली शेव घेतलेली आहे, तुम्ही ब्रेड क्रम्स पण यूज करू शकतात, पण मी ही शेव घेते कारण खूप छान दिसतो हा असा कटलेट। आता आपण पॅन मध्ये तेल घालूया, आणि आपल्याला हे शॅलो फ्राय करायचे। तेल छानपैकी तापलेलं आहे। आता आपण ह्यात कटलेट आपण छानपैकी शॅलो फ्राय करून घेऊया। आता हे आपण पलटून घेऊया। दोन्ही साइडने छान असं खरपूस ह्याला तळून घ्यायचे, शॅलो फ्रायच करायचे, जास्त तेल नाही घालायचे। हे झालेले आहेत, तर आपण आता काढून घेऊया। गरमागरम आणि कुरकुरीत अशा स्प्राउटचे कटलेट तयार आहेत। मी तर आस्वाद घेणारच आहे। तुम्ही हे बनवायचे आहेत आणि मला कळवायचे, आणि रुचकर मेजवानीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाहीये।